तर विरोधकांवर पातळी सोडून टीका करू नका अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। वरळी डोममध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी या सूचना दिल्या। विरोधक खालच्या पातळीवर टीका करतात पण तुम्ही मात्र योग्य भाषा वापरा असंही शिंदेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना म्हटलंय। आणि या बैठकीतले काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात। विरोधक खालच्या पातळीवर टीका करतील पण आपण पातळी सोडून बोलू नका, पहिली महत्त्वाची सूचना मुख्यमंत्री शिंदेंकडून। तर पक्षाच्या भूमिकेविरोधात कुणालाही जाता येणार नाही अशीही सूचना त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे। विरोधक मतं मागायला येतील तेव्हा त्यांना विचारा की तुम्ही काय केलं। फक्त राजकीय मुद्देच नको तर विकासाचे मुद्दे लोकांसमोर मांडा। 60 वर्षात काँग्रेसनं काय केलं आणि गेल्या 10 वर्षात काय झालं हे लोकांसमोर मांडा। आपण मराठा आरक्षण दिलंय, मराठा समाजावर अन्याय केलेला नाही। सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मुद्देसूदपणे समोर ठेवा। आणि विरोध खालच्या पातळीवर टीका करतील पण आपण पातळी सोडून बोलू नका अशा काही महत्त्वाच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। विकासाचे मुद्दे लोकांसमोर मांडा असंही शिंदे यांनी सांगितलं आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना। वरळी डोममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत आपल्या पदाधिकाऱ्यांना त्या सूचना आपण पाहतोय। त्यातली सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे विरोधक पातळी सोडून टीका करतील पण तुम्ही मात्र योग्य भाषा वापरा असं